स्वागत आहे सगळ्यांचं जाणीचे यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर। नमस्कार मंडळी, आज आहे मदर्स डे अर्थात मातृदिन। तर मातृदिनाची स्पेशल ही माझ्या आईची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। या रेसिपीला खूपच जुनी परंपरा आहे, 4 पिढ्यांची परंपरा। माझी पणजी आजी तिच्याकडनं आजीनी शिकली, आजीकडून आई शिकली आणि आईकडून आम्ही शिकलो म्हणजे काय तर अर्थात असं बसवून काही आम्हाला शिकवलेलं नाही आहे, आम्ही खात होतो आणि ते पदार्थ आता आठवून आम्ही तसे करतो। तिच्या निरीक्षणातनं आम्ही शिकलो। तर याच्यासाठी मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ कुठलाही घ्या जो तुम्ही वापरता, हा सोना मसुरी तांदूळ आहे। त्याच्यानंतर चण्याची डाळ घेतली मी 1/4 कप, ती भिजवून ठेवले 3-4 तास आणि शेंगदाणे पण भिजवून ठेवलेले आहे। हे याच्यामध्ये शेंगदाणे आणि चणा डाळ हे 2 महत्त्वाचे घटक घालायचेच असतात आणि ते भिजवूनच घ्यायचे असतात। त्याच्यानंतर खोबरं वरतून पेरायला नाही तर तुम्ही घालू पण शकता कृतीमध्ये। आणि बाकी काही नाही, हळद, तिखट, मीठ जे आपले साधे मसाले लागतात तेवढंच आणि सोपं साहित्य आहे एकदम। थोडंसं आता आपण तेल घालूया पॅनमध्ये, अगदी 2 ते 3 चमचे घालायचं आहे आपल्याला हे तेल। शेंगदाणा तेल आहे हे। याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं मोहरी घालते आहे। आधीच्या काळात कसं होतं ना, जे अगदी घरी सोपं साहित्य मिळायचं त्याच्यामध्येच पदार्थ केले जायचे आणि ते इतके चविष्ट आणि छान लागायचे। साध्या पदार्थांना इतकी सुंदर चव येते। तर याच्यामध्ये आता मी टाकलाय कढीपत्ता, 8-7-8च पानं घालायचे बस, आणि ही 1/4 टीस्पून इतका हिंग घालायचा आहे। हा भात खूप मोकळा व्हायला नको आहे आणि खूप पिचपिचीत पण नको, म्हणजे मऊ शिजायला हवा आहे पण अगदी गचकाही नको आहे। तर ही 3-4 तास भिजवलेले चणा डाळ आहे, याच्यामध्ये भिजवूनच घ्यायची आहे चणा डाळ, म्हणजे डाळवं वगैरे असं घालायचं नाही आहे याच्यामध्ये। कारण ह्या भिजवलेल्या पदार्थांनाही, भिजवून घातलेल्या या साहित्यालाही खूप वेगळी चव येते, भाताला एक वेगळं टेक्स्चर मिळतं। आणि तुम्हाला माहीत असेलच, शेंगदाणे जे भिजवलेले असतात ते खूप मस्त लागतात, त्याचं सलाद तर खूप छान लागतंच। ते मी केलेलंच आहे, त्याची लिंक हवं तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देईन डिस्क्रिप्शनमध्ये। तर आणि काय होतं, चणा डाळ आणि शेंगदाणे हे प्रोटीनचं उत्तम स्रोत आहे, त्यामुळे ते नक्कीच घातले पाहिजेत। आणि हा पदार्थ म्हणजे 1 डिश मील होतो, अगदी परिपूर्ण आहार होतो। याच्यामध्ये आपण आत्ता हळद घातली आहे अर्धा टीस्पून, त्याच्यानंतर अर्धा ते 1 टीस्पून इतकंच तिखट घालायचं आहे, अर्धा टीस्पून इतका गोडा मसाला किंवा त्याच्यापेक्षा कमी घातला तरीही चालणार आहे। गोडा मसाला ऑप्शनल आहे, तो नाही घातला तरीही चालू शकतो। म्हणजे हळद, तिखट, मीठ एवढे 3च बेसिक मसाले याच्यामध्ये घालायचे आहे, बाकीचा काहीही फापट पसारा या पदार्थामध्ये गरजेचा नाही। तर ही अशी खूप पारंपरिक पूर्वापार चालत आलेली रेसिपी आहे। अरे पण मी याचं नावच तुम्हाला सांगितलं नाही, तर हे आहेत उपजे। खूप सुंदर पदार्थ होतो हा, आई आमच्यासाठी नेहमी करायची। उन्हाळ्यातल्या सुट्टीमध्ये तर दुपारच्या खाण्याला सुद्धा करायची, म्हणजे अगदी नाश्त्यासारखा हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता, जरी भाताचा असेल तरीही। सकाळच्या जेवणात खाऊ शकता, रात्रीच्या जेवणात नुसता 1 डिश मील म्हणून खाऊ शकता। तर एक तर थोडा पौष्टिक पण होतो आणि खूप सोप्या साहित्यापासून बनतो आणि झटकन बनतो, काहीही करावं लागत नाही। 1 कप तांदूळ घेतला आहे मी, हे सोना मसुरी तांदूळ आहे, छान 2 ते 3 वेळा मस्त तांदूळ धुवून घेतला आहे, बाकी याला काहीही करायची गरज नाही। आणि आता ह्याच फोडणीमध्ये या तांदळाला आपल्याला शिजवायचं आहे। साधारण 1.5 कप इतकं पाणी मी घातलेलं आहे। एकदम मऊ पण नाही आणि एकदम मोकळा पण नाही, असा छान व्यवस्थित शिजलेला मीडियम ओलसर असा हा भात आपल्याला करायचा आहे। तर बसा, सगळं झालेलं हे करून, सगळे पदार्थ आपण टाकून झालेले आहेत आणि आता याला शिजायला जेवढा वेळ लागेल तेवढा, अगदी 5 ते 7 मिनिटात किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटात हा असा भात शिजतो। मोकळं अन्न शिजवण्यालाही आयुर्वेदात खूप महत्त्व आहे आणि ते पौष्टिक होतं असं म्हटलं जातं। तर नक्कीच ही रेसिपी, हा पदार्थ तुम्ही करून बघा, खूप पारंपरिक पदार्थ आहे उपजे म्हणजे। आणि मला असं वाटत होतं की हा पदार्थ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि तो कुठेतरी असा छान सेव असावा, आणि म्हणून ही मातृदिनाच्या दिवशी माझ्या आईची खास रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते आहे। उत्तम लागतो हा भात, एकदम साधा आणि खूप छान चवीचा, खूप पोटभरीचा पदार्थ होतो। आणि या गरमीमध्ये आपल्याला गॅसजवळ जास्त वेळ उभं राहायची पण गरज पडत नाही। तुम्ही याच्यामध्ये मी जो ओलं खोबरं घेतलं आहे ते तुम्ही भात शिजताना पण घालू शकता। ओलं खोबऱ्यामध्ये एकदम उत्तम फॅट्स असतात, ते आपल्या शरीरासाठी योग्य असतात। तर तुम्ही वरतून सजावटीसाठी नुसता घालू शकता, नाहीतर भात शिजतानाही थोडासा घालू शकता। काही ठिकाणी तो घातला जातो
म्हणजे जेव्हा कोकणात हा पदार्थ करतात तेव्हा भात शिजताना खोबरं घातलं जातं, पण इकडे खानदेशात किंवा या बाजूला जेव्हा करतात तेव्हा असं नुसतं वरतून घातलं जातं. तर खूप सुंदर पदार्थ लागतो. एकदा नक्की करून बघा. माझ्या आईची खास रेसिपी मातृदिनानिमित्त. आणि आपल्या आईला खुश करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक तर करा, कमेंटही करा. आणि नक्की हा पदार्थ एकदा करूनच बघा. मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल. आणि तुमच्या आईसाठी पण हा खास पदार्थ करा. नमस्कार. पुढच्या भागात भेटूच अशाच नवीन रेसिपीसह, पारंपरिक सुंदर रेसिपीसह. आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. जाणे जे यज्ञकर्म.